विनायक राऊत यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधींसोबत बातचीत केली आहे, ऐकूया. आपण बघितलं बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी करण्यात आली आणि या सगळ्यानंतर काही आरोप त्यांनी कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊतांवर केले. त्यासोबतच त्यांनी आता हेही सांगितलेलं आहे की यापुढे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकणार. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार विनायक राऊत आहेत. काल तुम्ही काही आरोप केले, काही कोटी रुपये घेतले आणि मग अर्ज मागे घेतला असं त्यांनी सांगितलं. त्यावर ते सांगतायत की विनायक राऊतांनाच शिवसेनेमध्ये मी नको होतो. बाळ मानेंची कार्यपद्धती आम्हाला पूर्वीपासून मला माहिती आहे. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या समोरच्या उमेदवारांकडून गोव्यामधून त्यांनी गोव्याला जाऊन त्यांनी पैसे घेतले होते आणि ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये राहून केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं काम करणं हेच बाळ मानेचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, एक दबाव होता महायुतीचा, मात्र कुठलाही प्रतिसाद नेत्यांकडनं आणि उद्धव ठाकरेंकडनं आला नाही आणि त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. खास करून मी उद्धव साहेबांना भेटायला येतोय, पुष्पगुच्छ घेतोय, आता गाडीत बसतोय, आता मी आता हॉस्पिटलमध्ये राहिलाय, पुढच्या 5 मिनिटात मी उद्धव साहेबांना भेटायला येतोय. झालं हे परवाच्या दिवशी घटना आहे. मुंबईत आले होते, मुंबईमध्ये, आणि त्या बाळमाने भेटायला येतात म्हणून स्वतः उद्धव साहेब जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत खाली थांबून होते, मातोश्रीवर थांबून होते, तरी सुद्धा हा माणूस काय भेटायला गेला नाही. केवळ थापेबाजी करणं हा एकमेव धंदा बाळमानेचा. असं म्हणणं आहे की आधीच ठरलं होतं की ते महायुतीत जाणार. 100% त्याने तशा पद्धतीचं एक कपट कारस्थान 15 दिवसापूर्वीपासून ठरवलं होतं. का ज्या वेळेला ही निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला त्याने निवडणुकीचे नॉमिनेशन फॉर्म घेतले आणि ह्या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे मतदार आहेत त्या सर्व मतदारांच्या सह्या त्याने घेऊन ठेवल्या की जेणेकरून जर दुसरा कोण डमी उमेदवार टाकायचा झाला तर त्याला ती संधी मिळू नये. मग 100% उमेदवारांच्या सह्या घेऊन ठेवल्या. शिवसेनेच्या फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे मतदार होते त्या सगळ्या मतदारांच्या सह्या त्याने घेऊन ठेवल्या होत्या, जेणेकरून जर आम्हाला कुठला डमी उमेदवार टाकायचा झाला असता तर त्यांना सूचकाच्या सह्याच मिळू नये. या पद्धतीचं षडयंत्र त्याने अत्यंत शांतपणे रचलं. आता ते सगळीकडून माहिती पडतंय. सगळ्यांच्या फक्त 10 जणांच्या सह्या हव्या होत्या. 4 फॉर्म भरले असते तर 40 जणांच्या 4 फॉर्म भरायची गरजच नव्हती. परंतु जाणून बुजून दुसऱ्या कोणाला संधी मिळू नये. आमच्या देवगडचे एक कार्यकर्ते होते, आधीपासूनच विरोधात होतात बाळा मानेच्या, कारण ते म्हणतात की विनायक राऊत प्रत्येक वेळी मला विरोध करतात. विरोधात असण्याचं कारण नाही, पण त्याच्या कार्यपद्धतीच्या विरोधात मी होतो. बाळ मानेंना सुद्धा तुम्ही आता रत्नागिरीमध्ये कुठे जाऊन आमच्या शिवसैनिकांना विचारा, ह्या माणसाने शिवसेनेमध्ये येत असताना एकही भाजपचा कार्यकर्ता घेऊन आला नाही. त्यामुळे फक्त आल्यानंतर विधानसभा मिळवली. त्यानंतर आता सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होय आमचं म्हणणं होतं की तिथे जर आम्ही दुसरे एक सक्षम जे पदाधिकारी होते त्यांना जर आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असती तर 1001% महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला असता. पण यांनी उद्धव साहेबांना फसवलं आणि स्वतःच्या घरातली उमेदवारी दिली आणि नामुष्की ओढवून घ्यावी लागली. ते असं म्हणतात की तुम्ही जे काल आरोप केले की त्यांनी पैसे घेतले, ते तुमच्यावर आरोप करतात की कार्यकर्त्यांना पत्र देण्यासाठी पैसे घेतले जातात. पालघर लोकसभेच्या वेळेस कुठे फन हॉटेल तिथे पैसे किती घेतले हे विनायक राऊतांनी सांगावं. काय म्हणजे ते घेतलेले पैसे जर तुला माहिती असेल तर मला आणून दे आणि ज्याने कोण दिले असतील त्याच्यातले 50% अजून तू घे. शिल्लक राहिलेले 50% आम्ही शिवसेना निधीमध्ये जमा करू. त्यामुळे शिवसेना पक्षासाठी बेईमानी करणारी विनायक राऊतची औलाद नाही आहे, ती औलाद बाळमानेची औलाद आहे. भारतीय जनता पक्षाशी बेईमानी केली, शिवसेनेमध्ये आले. शिवसेना पक्षाशी बेईमानी केली, भाजप तटकरेंच्या नादी लागले. तटकरेंशी बेईमानी केली, नितेश राणेंच्या नादी लागले. आता देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागणार. त्यामुळे प्रत्येक वेळेला स्वार्थासाठी आपलं वेगवेगळं डबकं शोधणारी औलाद म्हणजे बाळमाने. म्हणत होते की घोडा बाजार होऊ नये म्हणून मी हे निर्णय घेतलेला आहे, कारण पैसे वाटप केले जाणार होते आणि ते सगळं बघता मी स्वतःच अर्ज मागे घेण्याचा निर्णय. मग आमच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे बसून त्यांना हे पटवून का दिलं नाही, त्यांनी का नाही त्यांना सांगितलं. प्रतिसादच मिळत नव्हता मला. मी सांगतो ना की
आत्ता येतोय, उद्या 5 मिनिटात येतोय, 5 मिनिटात पोहोचतोय करून त्यांनी 2 दिवस मातोश्रीवर आलेच नाही ते. संजय राऊत म्हणतात की 150 कोटी रुपये सगळा खर्च झाला यामध्ये बिनविरोध होण्यासाठी नक्की महायुतीमध्ये. झाला तुम्ही काल जो दावा केला त्यावर तुम्ही ठाम आहात की या सगळ्यामध्ये आत्ताची जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय, 20 खोक्यांचा बकरा, अशा पद्धतीची चर्चा. कोटी रुपये घेतले? 20 कोटी रुपयांचा बकरा, 20 कोटी रुपयांचा बकरा, अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे, संपूर्ण देवगडमध्ये आहे. त्यामुळे बाळा मानेंनी यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी हे घेतले. नाही, मी 20 कोटींचा बकरा झाला असं बोलतोय. आता लोकांना माहिती येतं म्हणजे ताकबात. शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये एक फिल्डिंग महायुतीकडनं लावण्यात आली होती, याची तुम्हाला कुणकुण होती? शक्यतो तेवढी कुणकुण नव्हती, परंतु रत्नागिरीतला प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला विचारायचा की ह्यांना उमेदवारी दिल्यानंतर हे टिकणार का, की मागे तर नाही ना घेणार. कारण नितेश राणे काल सोबत होते अर्ज मागे घेताना. प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये तर शंका होतीच. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा बाळमानेंना उमेदवारी द्यायला रत्नागिरीमधून माझा विरोध होता, कारण माझं ठाम मत होतं, उद्धव साहेबांना मी विनंती केली होती की त्यावेळेला बाळमानेपेक्षा उदय बने हेच खरे उमेदवार ठरतील, हे मी सांगितलं होतं. परंतु त्यावेळेला ह्या लबाड आणि वाचाळवीराने साहेबांना भुरळ घातली आणि त्यांनी उमेदवारी हकालपट्टी करताच ते मुंबईत आले. हकालपट्टी करताच ते मुंबईत आले आणि ते म्हणतात की मी आता लवकरच देवेंद्र फडणवीसांची भेट घेईल आणि पुढे देवेंद्र फडणवीसांचंच ऐकणार. स्पेशल फ्लाईटनी ते मुंबईत आले असंही कळतंय. म्हणजे ज्यांच्याबरोबर स्पेशल फ्लाईटने गेले त्यांच्याच बरोबर आले ते मुंबईमध्ये, असं म्हटलं जातंय. आणि आता कोणते म्हणजे महायुतीमध्ये कोण नेते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, सगळेच जण एकाच माळेच्या मणी आहेत. सगळ्यांनी एकमेकाला आधार देऊन अशा पद्धतीचं षडयंत्र रत्नागिरी सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडवून आणलेलं आहे. आणि बिनविरोध पैशाच्या जोरावर बिनविरोध जागा जिंकून आणायचं हे केवळ म्हणजे छातीठोकपणे सांगण्याचं केविलवाना प्रयत्न सध्याचे सत्ताधारी पक्ष करतायत. म्हणतात आता याच्यापुढे मी देवेंद्र फडणवीसांचा ऐकणार आहे. ऐक ना, काय ऐकून काय भलं करायचं कर, आणखी खायला रान मोकळं झालं. त्याच्यामुळे विनायक राऊतांनी जे काही आरोप बाळमाने यांनी केले त्यावर विस्तृतपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि विनायक राऊतांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे बाळमाने म्हणतात की संपर्क होऊ शकला नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे स्वतः वाट बघत होते. बाळमाने उद्धव ठाकरेंना भेटायला येणार होते, मात्र ते आले नाही आणि त्यांनी त्यांचाच निर्णय घेतला आणि हा अर्ज मागे घेतला. कॅमेरामॅन अजित कदमसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.